एखाद्या नात्यातला विश्वास एकदा तुटला की तो परत जोडता येतो का? हा प्रश्न खूप मोठा आहे नाही का? जातक कथांमधली एक प्राचीन गोष्ट आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करते. चला तर या प्रश्नाचं उत्तर शोधूया एका बोधकथेतून. ही गोष्ट आहे एका माकडाची आणि एका गारुड्याची. आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी हा प्रश्न पडलाच असेल. तर ही गोष्ट आपल्याला थेट या प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जाते. तर गोष्टीची सुरुवात होते एका अगदी सध्याच्या काळातल्या समस्येतून. म्हणजे एका भिक्षूच्या आयुष्यात काहीतरी असं घडत होतं ज्यामुळे स्वतः बुद्धांना ही गोष्ट सांगावी लागली. काय होतं ना की एक ज्येष्ठ भिक्षू होते आणि त्यांचा एक तरुण शिष्य होता. त्या दोघांमध्ये ना एक खूप विचित्र नातं बनलं होतं. म्हणजे बघा, गुरु आपल्या शिष्याला खूप त्रास द्यायचे, त्याचा अपमान करायचे. साहजिकच तो शिष्य त्यांना सोडून निघून जायचा. पण गंमत म्हणजे तेच गुरु त्याला परत शोधून आणायचे आणि मग पुन्हा तेच चक्र सुरू व्हायचं. अपमान, शिष्य निघून जाणं आणि गुरूंनी त्याला परत आणणं. आता बुद्धांच्या हे लक्षात आलं की या समस्येची मुळं ती वर्तमानात नाहीत तर खूप खोल भूतकाळात आहेत. आणि मग हेच कोडं उलगडण्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. तर चला आपण ही बुद्धांसोबत भूतकाळात जाऊया. गोष्ट आहे प्राचीन बनारस शहरातली. आणि या गोष्टीत आहेत 3 पात्र, एक गारुडी, एक माकड आणि एक व्यापारी. तर या गोष्टीत कोण कोण आहे? एक आहे गारुडी, जो जरा क्रूर स्वभावाचा आहे. दुसरा आहे त्याचा खेळ करणारा माकड. आणि तिसरे आहेत एक खूप दयाळू धान्य व्यापारी. आणि या तिघांच्या नात्यातच या कथेचं खरं रहस्य दडलेलं आहे. झालं असं की गावात एक मोठा उत्सव होता, 7 दिवसांचा. गारुड्याला तिथे जायचं होतं. मग त्याने काय केलं, आपल्या माकडाला त्या दयाळू व्यापाऱ्याकडे सोपवलं. आणि इथेच त्या माकडाच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याला प्रेम आणि काळजी म्हणजे काय हे कळलं. जणू काही विश्वासाची एक छोटीशी झुळूक आली होती त्याच्या आयुष्यात. पण म्हणतात ना, चांगला काळ फार काळ टिकत नाही. त्या माकडाचंही तसंच झालं. 7 दिवसांनी गारुडी परत आला आणि तो एकटा नाही आला, तर सोबत घेऊन आला तीच क्रूरता. आणि मग सगळंच बदलून गेलं. आता बघा काय झालं. उत्सवातून परत आल्यावर तो गारुडी पूर्ण दारूच्या नशेत होता आणि त्याने आपला सगळा राग त्या बिचाऱ्या माकडावर काढला. त्याने माकडाला बांबूनी 3 वेळा मारलं. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याला बांधून ठेवलं आणि स्वतः मात्र आरामात झोपी गेला. तो जो काही थोडा विश्वास निर्माण झाला होता ना, तो एका क्षणात तुटून गेला. ते माकड वेदनेने तळमळत होतं, पण त्याने हिंमत नाही सोडली. त्याने कसाबसा स्वतःला त्या साखळीतून सोडवलं आणि धावत जाऊन जवळच्याच एका आंब्याच्या झाडावर आश्रय घेतला. जीव तर वाचला होता, पण आता वेळ होती जाब विचारण्याची. सकाळ झाली, गारुड्याची नशा उतरली. त्याला आठवलं की अरे, आपलं माकड तर नाहीये. मग त्याने त्याला परत बोलवायला सुरुवात केली, अगदी गोड गोड बोलून, ये माझ्या सोन्या, असं काहीतरी. पण त्याचे शब्द आणि त्याची आदल्या रात्रीची कृती यात जमीन अस्मानाचा फरक होता. आणि हा डोंगीपणा त्या माकडाने बरोबर ओळखला. आणि आता येतो या कथेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो क्लायमॅक्स. त्या माकडाचं शहाणपण. गारुड्याच्या त्या खोट्या प्रेमाला त्या माकडाने काय उत्तर दिलं असेल, ऐकूया. सगळ्यात आधी त्या माकडानं गारुड्याची ती खोटी स्तुती धुडकावून लावली. ते म्हणाले, मित्रा, उगाच माझी स्तुती करू नकोस. जगात कधी कोणी सुंदर माकड पाहिलंय का? तुझी ही स्तुती निरर्थक आहे. मग त्याने थेट मुद्द्यालाच हात घातला. त्याने विचारलं, बरं, मला हे सांग, काल रात्री दारू पिऊन मला उपाशी ठेवून कोणी मारलं होतं? हा प्रश्न म्हणजे त्या गारुड्याचा ढोंगीपणावर केलेला थेट हल्ला होता. आणि मग त्या माकडाने जे काही सांगितलं तेच या कथेचं सार आहे. ते म्हणाले, हे गारुड्या, जेव्हा मला त्या रात्रीच्या वेदना आठवतात ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, जरी मी भविष्यात राजा झालो ना, तरीही तुझ्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही, कधीच नाही. म्हणजे बघा, विश्वासघाताची जखम इतकी खोल होती की ती कधीच भरणार नव्हती. आणि शेवटी त्या माकडाने एक खूप मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, शहाण्या माणसांनी कोणाशी नातं जोडावं? तर अशा लोकांशी जे घरात समाधानी आहेत, जे दानशूर आहेत. कारण जिथे क्रूरता असते तिथे विश्वासाला जागा नसते. तर ही होती भूतकाळातली गोष्ट. आता आपण परत येऊया वर्तमानात, त्या भिक्षू आणि शिष्याकडे. बुद्धांनी या गोष्टीचा संबंध त्यांच्या नात्याशी कसा जोडला असेल? चला पाहूया. आणि मग बुद्धांनी ते रहस्य उलगडलं. त्यांनी सांगितलं की तो भिक्षू आणि त्याचा शिष्य यांचं नातं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याच भूतकाळातल्या कथेचा जणू काही पुढचा अंक आहे. तो तापट स्वभावाचा क्रूर भिक्षू कोण होता? तर तो होता त्या गोष्टीतला गारुडी. आणि तो शिष्य जो वारंवार अपमान सहन करूनही परत येत होता, पण आतून तुटला होता, तो होता तेच शहाण माकड,
ज्याचा विश्वास तोडला गेला होता. आणि तो दयाळू व्यापारी जो ह्या सगळ्याचा साक्षीदार होता ते होते स्वतः बुद्ध. आणि इथेच आपल्याला या संपूर्ण कथेचा अर्थ कळतो. काही विश्वासघात इतके खोलवरचे असतात, इतके वेदनादायी असतात की ते विश्वासाचं नाजूक बंधन कायमचं तोडून टाकतात. ते पुन्हा कधीच जोडता येत नाही. ही कथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की क्षमा करणं जे आपण एक सद्गुण मानतो ते कधीकधी सद्गुण राहत नाही का? अशी कोणती वेळ येते जेव्हा तुटलेला विश्वास न जोडणंच योग्य ठरतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?